होती आपल्या बाळांसाठी, म्हणजे की मी फिश आणलं होतं ना काल, तर त्या फिशसाठी फिश फूड घ्यायला काल काही कारणास्तव मी काही फिश फूड घेतले नव्हते, म्हणून मग आज मी आता मार्केट साईडला फिश फूड घ्यायला आले होते. काल जिथे मी घेतलं होते ना फिश, तिथे ते दादा नव्हते. मला वाटते ते आले नसतील काही कारणास्तव, किंवा त्यांनी दुसऱ्या इकडे वगैरे त्यांचा स्टॉल लावला असेल. तर आता मी मेडिकलमध्ये जाते आणि मेडिकलमध्ये पाहते फिश फूड कुठे भेटेल. मी इथे मेडिकलमध्ये पण विचारलं, पण मेडिकलमध्ये सध्या नाही आहे. तर इथे मी एका दुकानदाराला विचारलं की ते मग लवबर्डचं दुकान वगैरे आहे का, तर त्यांनी मला सांगितलं की इथून म्हणजे पुढून लेफ्ट वगैरे घ्यायचे. तर मग आता आपण बसच्या दुकानात जाऊयात आणि तिथे तर शोर मला असं वाटतं की फिश फूड मिळेलच. बघूया काय होतं आहे. ठीक आहे. हॅलो गाईज, तर आपल्याला शोर फायनली हॅलो गाईज, आपल्याला फायनली लवबर्डचं दुकान मिळालेलं आहे. म्हणजे अजून दुकानात तर नाही गेली, पण त्यांचा जो चिवचिवाट आहे ना तो मला दूरपर्यंत ऐकू येते. ओ वाव, पुढेच आहे दुकान. ठीक आहे, आपण तिथे जाऊयात. ओके, हे आहे लवबर्ड्सचं दुकान आणि इथे शोर मिळेलच. इथे वेगवेगळे बर्ड्स आहेत आणि इथे पण आहे. तर फायनली आपल्याला फिश फूड मिळालेलं आहे. मी तुम्हाला फिश फूड दाखवते. हे आहे फिश फूड. हे 70 रुपयामध्ये आहे. म्हणजे माझ्या फिशसाठी तर मला बेस्टच असलं आणि थँक गॉड मला मिळालं. मला तर खूप जास्त आनंद झाला आहे फिश फूड भेटून. आणि म्हणजे मी काल घेतलं नव्हतं ना आणि ते उपाशी आहेत. आणि तुम्हाला गोष्ट सांगू का, मला माझ्या फिशसाठी 2 नावे ठेवायचे आहेत. म्हणजे ॲक्च्युली तर ते मी मम्मीसाठी आणलं होतं, पण मलाही खूप जास्त फिशला जीव लावायला आवडते म्हणून. तर तुम्ही सांगा की मी फिशचे काय नाव ठेवू. म्हणजे 2 मला फिशचे नाव सांगा. म्हणजे 2 फिश आहेत, एक मेल आहे आणि एक फिमेल आहे. तर तुम्ही मला नाव सजेस्ट करा की मी त्यांचं नाव काय ठेवू. ठीक आहे.